आणि मग कसं दोघं एकत्र झाले ना तर गरम गरम खायला जी मजा असते घेऊन जा. ओ माय गो, उपवासाचं आहे का? हा उपवासाचं आहे सगळं. थँक्यू. उपवासाची थाळी, यस साबुदाणा वडा विथ शिरा अँड डोसा. उपवासाची थाळीची लगबग जरा वेगळीच होती. आणि उठल्या उठल्या ना मी लगेचच घर झाडायला घेतलं. आणि मी म्हटलं किचनमध्ये आज नाही जायचं, आज ना सगळं आधी आवरून घ्यायचं आणि मग किचनचं बघायचं म्हटलं. तर त्याकरता काय केलं, पहिले घर झाडून घेतलं, सगळं घर झाडून घेतलं, काने कोपरे घालले ना. मग कसं होतं, मग दिवसभराचं जरा रिकाम पण असतं मला ते, म्हणजे कसं घरात कोणी लहान मुलं नाही ना, एवढं काही खराब नाही होत. तर झाडल्या सरशी लगेचच सगळी फरशी मी पुसून घेतली. फरशी पुसून झालेली आहे आणि एकामागे एक जर अशी कामं केली ना पटकन होतात. आणि सकाळची कामं तर अगदी पटापट उरकतात. आंघोळ झाली आणि लगेचच ना देवपूजेची फुलं आणायला गेली. अंगणात छान अशी फुलं आहेत वेगवेगळ्या, म्हणजे कलरची, पांढरी, गुलाबी, पिवळी, जास्वंदी. पण मी आज फक्त गुलाबी आणि पांढरेच फुलं घेणार आहे. आज आहे आपल्या विठुरायाचा सण, म्हणजे आज आहे आपल्या एकादशी, आषाढी एकादशी. तर मग त्यासाठी तुळशीची पानं तर हवीच ना. आपल्या विठुरायाची आवडती तुळस ती घेतलीच गेली पाहिजे. मग आणि तुळस भरपूर मोठ्या मोठ्या होत्या, काही काढल्या, काही नवीन उगवता आहेत. तर बघा आता छान अशी फुलांची जाळी मी भरून आणलेली आहे. आणि नंतर लगेचच देवपूजा केली. देवपूजा झाली आणि आता चला म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलू आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करू. तर विठुरायाची तुळस वाहिलेली आहे रखमाईच्या पायाशी आणि विठुरायांच्या पायाशी छान असं पूजा झालेली आहे. अष्टगंध लावला गेलेला आहे, मस्त सुगंध दरवळत आहे. अवघी पंढरी माझ्या देवघरात आलेली आहे असं वाटत आहे. चला पूजा आता झालेली. नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तर सकाळचं मस्त छान असं आवरून झालेलं आहे आणि देवपूजा झालेली आहे. तर स्वयंपाक करायच्या आधी ना पहिले किचन ओटा आवरते. म्हणजे ना कालचा किचन ओटा पुसलेला असतो, पण मला आज तो धुवून घ्यायचा आहे कारण आज आहे उपवास. तर माझ्या इथे कसं होतं, पहिले जुन्या बाया चुलाल पोतारा द्या, माणसे पहिले चुलाल पोतारा द्या मग चहा ठेव. आता तेवढे नियम नाही पाळले जात, मान्य आहे. पण असं होतं आमच्या सासूबाईचं, आमच्या जाऊबाई सगळ्या अशाच करायच्या. ज्या दिवशी उपवास असेल, आणि आमचे सासरे ना ते एकदम विठ्ठलाचे भक्त होते, म्हणजे आता ते नाही आहे. तर मग त्यांचं कसं, त्यांची एकादशी असायची ना, आमच्या जाऊबाई काय करायच्या, पहिले सांगायच्या चुलाल पोतारा द्यायचा, म्हणजे त्या द्यायच्या किंवा मी द्यायची जर मी इथे असली तर. तर असं आमचा नियम होता. मग म्हटलं मग चला आपलाही उपवास आहे, म्हणजे नेहमी पण मी करतेच. उपवासाच्या दिवशी सकाळी उठल्यावर काय किचन सगळं घर आवरायचं, देवपूजा करायची आंघोळ वगैरे करून, आणि नंतर गॅस आपला धुवून घ्यायचा डायरेक्ट, म्हणजे शेगडी. तर चला आता आपण गॅस शेगडी वगैरे धुवून मग नंतर फराळाचं करणार आहे. आणि आज आपल्याकडे फराळाच्या वेगवेगळ्या गोष्टी होणार आहे. आणि का होणार आहे, तर आहे आपला निकुदादा आलेला. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून समजलं असेल सगळं. तुळशी वृंदावनातल्या तुळशीची पूजा पण आज झालीच पाहिजे, म्हणजे रोजच होते. पण कसं आहे, व्हिडिओत प्रत्येक वेळेस नाही दाखवत मी, पण आज ना खास करून अगदी व्यवस्थित असं आज माझ्या तुळशीचं दर्शन घ्या. मी जरा तिची कटिंग पण केलेली आहे, कारण आता जरा पाऊस पडतोय ना तर चांगली अशी वाढेल मनोभावे. आता सूर्याला पण आपलं तुळशीप्रमाणे पाणी अर्पण होऊन जातं ह्या निमित्ताने. आणि तुळशी मायेची पूजा झाल्यानंतर एक प्रदक्षिणा घातली की असं वाटतं सगळ्या देवांना प्रदक्षिणा आज माझी घालून झालेली आहे. तर चला देवपूजा आता पूर्ण झालेली आहे आणि आता किचनमध्ये वाट बघतंय किचन आपलं. चला म्हटलं पटकन, कारण चहा मी अजून घेतलेला नाही, खैरनार सरांना पण चहा दिलेला नाही आणि माझा पुतण्या पण आलेला आहे तर त्याला पण चहा बनवायचा आहे. पण माझं म्हटलं कसं, पहिले मी साफ करेल पूर्ण माझी शेगडी वगैरे, तसं रात्री तर आवरून ठेवलेलंच असतं. पण ना सकाळी जे आपण धुवून वगैरे घेतो ना उपवासाच्या दिवशी, त्याची ती प्रसन्नता जरा वेगळीच असते आणि मनालाही वेगळंच वाटतं.
तर म्हटलं चला पहिले ना आधी हे आवरून घ्यायचं आणि नंतरच मग चहा घ्यायचा आहे म्हटलं आज. असं मनाशी ठरवलं ना बरोबर होतं. अगदी मस्त स्टाईल वगैरे वरची पण धुवून घेतली, जेवढा हात पुरला तेवढा. नंतर जर वरची धुवायची असेल तर घेईल करणार सरांची मदत, सोडणार थोडी मी. एवढं वरती चढून थोडी मला आता शक्य नाही होत ना. तर मग बाकीचं जेवढं आपल्याला शक्य होतं ना तेवढं मात्र करत राहावं. तर जेवढा हात पुरेल तेवढी स्टाईल पण धुतली आणि किचन ओटा पण अगदी मस्त असं स्वच्छ करून घेतला, पूर्ण धुवून घेतला. आणि नंतर मग चहा करायचा होता. तर चहा ठेवायच्या आधी माझं बाकीची कामं करणार होती मी, पण म्हटलं नको पहिले चहा ठेवून देऊ. कारण ना पुतण्या पण आलेला आहे, म्हणजे तो आमचा सगळा घरातला मोठा मुलगा आहे तो. आणि तो आमच्याकडे पहिले राहायचा म्हणजे नाशिकला, आणि त्याचं फार्मसी उस्तर तो होता. पण आता त्याचं म्हणजे लग्न झालं, तर लग्न होऊन पण त्याला आता जवळजवळ 20 वर्ष झाले त्याच्या लग्नाला. ते म्हणजे लहानपणापासून तो आमच्याजवळच होता अगदी. तर चला आता तो आलाय म्हणजे मला काय असं वेगळं नाही वाटत, माझा मुलगाच आला असं वाटतं. त्याच्यामुळे ना ते बसले सगळे गप्पा मारत. म्हटलं मी ना माझं हे सगळं आवरल्याशिवाय मी अगदी हक्काने सांगू शकते की नाही मग त्याला, माझं सगळं आवरल्याशिवाय मी चहा नाही ठेवणार म्हटलं सगळ्यांना तुम्हाला. आधी माझा बिना साखरेचा केला, नंतर त्यांचा सगळ्यांचा बनवला आणि नंतर मग बाहेर गेली चहा घेऊन. म्हणजे सोबतच ठेवला होता पण माझा मी आधी गाळून घेतला, कारण मला ती चाळणी पण मी कधी कधी ना अवॉइड करते गाळायला गोड असलेली. नंतर मग निखिल होता आलेला, तर तुम्हाला मी आधीच सांगितलं, तुम्हाला समजलंच माझ्या बोलण्यावरून. तर त्यालाही म्हटलं बाबा चल चहा पिऊन घे, पण सगळ्यांना आंघोळ केल्याशिवाय आज चहा मिळणार नाही म्हटलं. तर सगळेजण आंघोळ करून आले आणि आता चहा घेत आहे. दादा तसा सकाळी लवकर आलेला होता, म्हणजे आप्पांचा मुलगा आहे हा आमचा, बरं का, मोठा मुलगा आमचा. तर मग तो आता भेटायला येतो जेव्हा आला तर त्या आपल्या डॉक्टर झाले ते आता. हे बघा आमचा दादा बरं का डॉक्टर झालेला आहे आता. डॉक्टर झाले आता ते. अमृत कलश आरोग्य सटाण्याला आहे त्याचं क्लिनिक. आणि नॅचरोपॅथी ना, निसर्गोपचार सगळं असतं. आता हे इकडे गप्पा मार, म्हणजे तो फार्मासिस्ट पण आहे, पण त्याला ना याच्यात खूप इंटरेस्ट होतं. मग त्याने हा पण अभ्यास केला आता ह्या वयात. स्वयंपाक करायला घेतला लगेच. आज आहे आषाढी एकादशी, तर मग सगळ्यांनी मस्त उपवास केलेला. सगळ्यांनी म्हणजे आम्ही 3 जण, निखिल दादा, खैरनार सर आणि मी. तर आमटी आधी टाकली, एका बाजूला भगर टाकून घेतली आणि भगर पण आता छान शिजलेली. आमटी अजून उकळायची आहे. आमटीला उकळी आली की वडे तळायला घेते. वड्यांचं पीठ पण तयार केलं. निखिल दादा फेवरेट साबुदाणा वडा. आता हे वडे तयार करून ठेवते सगळे एका ताटामध्ये, म्हणजे तळायला म्हणजे पटपट होतं. दादाला ना घरी लवकर जायचं होतं. कसं आहे शनिवार रविवार ना लोकांना वेळ असतो ना, मग ते क्लिनिकमध्ये येतातच. मग तो लवकर जाणार, तो काही थांबला नाही फराळाला. त्याने चहा घेतला आणि लगेच गेला. सर्व वडे करून ठेवते तयार, आणि जेव्हा म्हणतील ना त्यावेळेस मग तळायला गेल. म्हटलं कसं आहे गरम गरमच हे चांगले लागतात, जर गार झाले ना असे वातड वातड होतात आणि खायलाही चांगले चव देत. देवाचा नैवेद्य आधी बनवून घेते म्हटलं, कारण हे लोक खूप उशिरा खातील म्हटलं, त्यांचा अंदाज मला दिसत होता. आणि आज नाश्ता नसूनही कसं आहे थोडंसं लेटच खाऊ म्हणे, उपवासच येतं काय, थोडं उशिराच खाल्लेलं बरं. चालू द्या म्हटलं, तुम्ही तुमच्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने. मग मला देवाला नैवेद्य द्यायचा होता. म्हटलं मग आता शिंगाड्याचं पीठ घेतलं, तूप घातलं, पीठ चांगलं असं खरपूस असं भाजून घेतलं आणि रताळा असं ना हाताने चुरून घातलं याच्यामध्ये, आणि मस्त असा शिरा झाला. पण साखर नका घालू, गुळच घाला. माझ्याकडे गुळ पावडर होती ना, मग मी तीच घातली. 1 नंबर लागते. साखरेचा एवढा खास नाही लागत. गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा शिरा कसा आपण करतो अगदी त्या पद्धतीचा करायचा. फक्त पाणी न वापरता दूध वापरायचं. आणि न तुम्ही जेव्हा खाल ना तुम्हाला वाटणारच नाही हा उपवासाचा शिरा आहे, असं वाटतं आपला गव्हाच्या पिठाचा शिरा आहे असं वाटतं. आता खैरनार सर आणि निखिल केव्हाही खावत केव्हाही फराळ करत, मला आता काही वाटणार नाही. कारण देवाचा नैवेद्य झाला ना मग एकदाचं म्हटलं कसं आपलं उपवासाचं आपलं सगळं झालेलं आहे. आषाढी एकादशीचं सगळं माझं जे काही माझ्या इच्छेप्रमाणे आहे ना त्याप्रमाणे झालेलं आहे म्हटलं. तर देवाचा नैवेद्य महत्त्वाचा होता, तो देऊन झाला. आणि आता ह्या आपल्या 2 घरातल्या विठुरायांचा आता नैवेद्य म्हणजे ना फराळ करायला घेते. उपवासाचे कुरकुरीत असे डोसे करायचे होते. निखिलला ना डोसे खूप आवडतात, पण मग डाळ तांदळाचे आज नाही खाता येणार ना. म्हटलं मग तुला बघ अगदी सेम त्या पद्धतीचे उपवासाचे डोसे करते, आणि त्याला मग ते डोसे असले ना मग उपवास करायलाही आवडेल म्हटलं. आणि हा डोशाचा व्हिडिओ ना आपल्या चॅनलवर म्हणजे सरलास किचनवर अपलोड झालेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा.
इथे तरी मी 10 मिनटं असं पीठ ठेवलेलं होतं, पण आता मला जरा जास्तीची घाई होती ना, तर मी लगेचच पीठ दळलं. म्हणजे 1 वाटी भगर आणि माझ्याकडे आता पीठ पण नव्हतं बरं का खरंच. त्यावेळेस तर पीठ होतं, पण मग पीठ नसल्यामुळे मी काय केलं, 1 वाटी भगर दळली, अर्धी वाटी ना आंबट दही होतं ते घातलं. तुमच्याकडे जर जास्त आंबट नसेल तर 1 वाटी घाला आणि पाव वाटी साबुदाणा घाला आणि मस्त दळून घ्या आणि लागेल तसं पाणी घालून अगदी डोश्याच्या बॅटरसारखं तयार करा आणि असे कुरकुरीत डोसे मस्त होतात बरं का. अगदी हलकं होतं ते पीठ. जसं जसं आपण मिक्सरला फिरवतो ना तसं तसं ते हलकं होत जातं. इकडे डोसा टाकून घेतला, तिकडे लगेच वडे तळायला टाकले आणि मग कसं दोघं एकत्र झाले ना तर गरम गरम खायला जी मजा असते ना ती काही औरच असते. तर डोसा असा बघा कसा पटकन अलगद निघालेला आहे. तिकडे वडे पण पटकन आपले तळून झालेले आहेत. तर वरून थोडंसं तेल किंवा तूप लावा. निखिलला तूप आवडत नाही अजिबात, तर मग मी तेलातच केलेलं आहे. आता वडे पण मस्त झाले तळून. चला काढून घेते दोघं. चला मस्त असा कुरकुरीत आणि खुसखुशीत असा आपला डोसा तयार झालेला आहे उपवासाचा आणि 1 नंबर लागतो. त्याच्याबरोबर आपली आहे शेंगदाण्याची आमटी आणि भगर पण केलेली आहे. भगर, आमटी, साबुदाणा वडा आणि हा डोसा. आणि मी तर भगर खाते कारण मला जास्त करून मग साबुदाणा वडा 1-2च, जास्त नाही खाणार आज तरी नाही खाणार. कारण ह्या लोकांचं कसं आहे, यांना चालतं आवडतं, मला भगर जास्त आवडते त्याच्यामुळे म्हटलं मी भगर खाईन. दुसरा घाणा पण टाकून दिला आणि म्हटलं निखिलला दुसरा अजून एक डोसा करू आणि बोलवू म्हटलं. तर इथे प्रत्येकाच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ झालेले आहेत. साबुदाणा वडा निखिलच्या आवडीचा, भगर आमटी माझी असते इथे वाढली नाही मी, पण डोसा आणि आमटी वाढलेली आहे. त्याला बोलवते मी, बोलवलं त्याला. बघ म्हटलं तुझं ताट तयार झालेलं आहे, घेऊन जा. ओ माय गो, उपवासाचं आहे का? हा उपवासाचं आहे वा, वा, सगळं. वा, 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 वा. वाव, भारी. आणि चलो. संध्याकाळी करते. थँक्यू उपवासाची थाळी. यस. साबुदाणा वडा विथ शिरा अँड डोसा. जरा जाव. उपवासाची थाळी 1 नंबर है ना. एकच नंबर. चला खायला. चला, तोंडाला पाणी सुटलं. अरे ते डोसा खैरनार सर पण मध्ये आले. निखिल म्हटला पहिले या म्हणे पप्पा, आणि त्याच्या पप्पांना त्याने पहिले बोलवलं आणि त्यांना बसवलं जेवायला. भगर आमटी राहिली होती. भगर आमटी. मग नंतर मी दोघांना वाढलं. आणि निखिल दादाचं कसं आहे, कामाचे फोन असतात सारखे चालू असतात, त्याच्यामुळे त्याचं मध्ये बाहेर चाललं. त्याला म्हटलं आधी तू जेवण करून घे म्हटलं पहिले, आणि नंतर तुझे फोन वगैरे चालू ठेव. पण कुठे चालूच असतं त्याचं. तो म्हणतो अगं मम्मी नाही गं, मग वेळ जर निघून गेली ना आत्ताची तर नंतर त्या लोकांना कॉन्टॅक्ट केव्हा होईल मग माझा. म्हटलं जाऊ दे बाबा कर म्हटलं, पण खात पण राहा म्हटलं. मग आता दोघांचं वाढून झालं आहे जेवण, ते करताय. मी गरम गरम सगळं केलं तयार आणि आता माझ्यासाठी मी फराळाचं घेऊन आली आणि जेवायला बसले. या फराळ. आणि हो, आज तुम्ही ना कमेंटमध्ये नक्की भांडा बरं का. आज खैरनार सरांनी कोणालाच जेवायला बोलवलं नाही, पटकन बसले. मी कुठून पण सगळ्यांच्या आधी पहिले त्याच्या पप्पांना दिलं आणि त्यांच्या असं लक्षातच आलं नाही. आम्ही नेहमी दोघं बसलेलो असतो ना, मग आम्ही आवाज देतो की या जेवायला, पण आज नाही, ते विसरले ना. तर तुम्ही नक्की त्यांना कमेंटमध्ये विचारा बरं का. आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.